नवी मुंबई महानगरपालिकेचा सन 2021-22 या वर्षाचा सुधारित अंदाज व सन 2022-23 या वर्षाचा मूळ अर्थसंकल्पीय अंदाज आज मी पारित केलेला आहे। या अंदाजाच्या माध्यमातून सन 2021-22 या वर्षाचा अंतिम सुधारित अंदाज जो आहे हा 4,797 करोड या रकमेवरती अंतिम करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर पुढील आर्थिक वर्ष म्हणजे सन 2022-23 या वर्षाचा अंदाज हा 4,910 करोड या रकमेवरती प्रस्तावित करण्यात आलेला आहे। सदर अर्थसंकल्पाचा विचार जर केला तर या अर्थसंकल्पातील काही महत्त्वाच्या बाबी आहेत ज्या मी आपणासमोर आपल्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो। नवी मुंबई महानगरपालिकेचा सन 2022-23 या वर्षाचा म्हणजे येत्या आर्थिक वर्षाचा जो अर्थसंकल्प आज मी पारित केलेला आहे तो अर्थसंकल्प बनवताना काही उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवण्यात आली होती। अर्थसंकल्प जेव्हा आपण बनवतो त्यावेळी जमा आणि खर्च या बाबींचा विचार केला जातोच, मात्र ज्या भावनेतनं अर्थसंकल्प बनवलेला आहे ती भावना ही महानगरपालिकेच्या वतीने केल्या जाणारी कामं फक्त जमा खर्चाच्या हिशोबात न पाहता, अफकोर्स जमा हा खर्च हा महत्त्वाचा बाब आहे अर्थसंकल्पातला, बट कित्येक बाबी अशा असतील ज्या बाबी जमा खर्चाच्या हिशोबामध्ये टक्केवारीमध्ये फार महत्त्वाच्या वाटल्या नाहीत तरी त्याचा समाजावरती होणारा परिणाम फार महत्त्वाचा राहतो आणि अशा बाबी आपल्याकडनं दुर्लक्षित नाही झाल्या पाहिजेत ही भावना डोळ्यासमोर ठेवून अर्थसंकल्पाची निर्मिती करण्यात आलेली आहे। या पार्श्वभूमीवरती सदर अर्थसंकल्प निर्माण करताना किंवा त्याची जी काही रचना आहे ती निश्चित करताना जी उद्दिष्ट आम्ही डोळ्यासमोर ठेवली होती त्या उद्दिष्टानुसार 3 विभाग ज्याला आपण मागच्या वर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये प्राधान्य दिलं होतं ते आपण यावर्षी सुद्धा ऑब्जेक्टिव्ह डोळ्यासमोर ठेवलेले आहेत। शिक्षण, आरोग्य आणि पर्यावरण हे 3 विभाग आहेत ज्यांना फार मोठ्या प्रमाणावरती महानगरपालिकेनेच नव्हे तर कुठल्याही अर्बन किंवा रुरल लोकल बॉडी असो किंवा राज्य किंवा केंद्र शासन असो कुठल्याही शासकीय संस्थेने फार मोठं महत्त्व देणं गरजेचं आहे आणि त्या पद्धतीने यावर्षी सुद्धा या बाबींना महत्त्व प्रदान करण्यात आलेलं आहे आणि त्याच्यावरती बराच विचार करून पुढच्या वर्षभरातली ह्या 3 विभागांची वाटचाल कशी राहील याचा विचार करण्यात आलेला आहे। पर्यावरणाच्या अंतर्गत पर्यावरणशील शहर निर्मितीसाठी स्वतंत्र एन्व्हायरमेंट बजेट मांडण्याची संकल्पना या अर्थसंकल्पातनं मी सादर करत आहे। याच्याबाबत अधिक पुढे विशद केलं जाईल। तिसरं महत्त्वाचं उद्दिष्ट या अर्थसंकल्पामध्ये जे ठेवण्यात आलं ते दुर्बल घटकांच्या आर्थिक आणि सामाजिक विकासाद्वारे एक सर्वसमावेशक अर्थसंकल्प ज्याला आपण इन्क्लुसिव्ह बजेट म्हणतो ते मांडण्याचा या ठिकाणी प्रयत्न करण्यात आलेला आहे। कारण कुठल्याही शासकीय निमशासकीय संस्थेसाठी त्यांचं अस्तित्व कशासाठी असतं हे आपला दृष्टीआड कधी होता कामा नये आणि
त्या बाबीच्या अनुषंगाने जे समाजातील दुर्बल वंचित घटक आहेत, दुर्लक्षित घटक आहेत, ज्याला आपण व्हल्नरेबल सेक्शन्स ऑफ पॉप्युलेशन म्हणतो, त्यांच्यासाठी आपण ज्या ॲक्टिव्हिटीज करतो त्या कधीही दृष्टीआड होणार नाहीत. या दृष्टिकोनातून आपला मार्गक्रमण होणं अपेक्षित असतं. या उद्दिष्टांच्या आधारावरती जेव्हा आपण अर्थसंकल्पाची निर्मिती केली तेव्हा अर्थसंकल्पाच्या निर्मितीपूर्वी मागच्या वर्षीचं सिंहावलोकन ही पण एक फार महत्त्वाची बाब ठरते. मागच्या वर्षी जो आपण अर्थसंकल्प मांडला होता तो अर्थसंकल्प तसेच संपूर्ण वर्षामध्ये त्या अर्थसंकल्पाच्या अनुषंगाने आणि इतर अनेक बाबींच्या अनुषंगाने जी काही कार्यवाही झाली, जे काम झालं, याचा मायन्यूटली डिटेलमध्ये आढावा घेण्यात आला, अभ्यास करण्यात आला आणि त्यातून इनपुट्स घेऊन, त्यातून लर्निंग पॉईंट, ॲक्शन पॉईंट घेऊन त्याचा समावेश येत्या वर्षाच्या अर्थसंकल्पामध्ये करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. आपणा सर्वांना कल्पना आहे, स्वच्छ सर्वेक्षण 2021मध्ये 10 ते 40 लाख लोकसंख्येच्या मोठ्या शहरांमध्ये देशातील प्रथम क्रमांकाच्या स्वच्छ शहराचा बहुमान नवी मुंबई शहराला प्राप्त झाला, इंडियाज क्लीनेस्ट बिग सिटी म्हणून. तसेच कचरामुक्त शहराचे म्हणजे गार्बेज फ्री सिटी कॅटेगरीमध्ये 5 स्टार मानांकन आणि हागणदारी मुक्त शहरांच्या श्रेणीमध्ये, ओपन डिफिकेशन फ्रीच्या श्रेणीमध्ये वॉटर प्लस हे सर्वोच्च मानांकन, म्हणजे देशातील ही 2 मानांकनं जी सर्वोच्च आहेत, जी काही ठराविक शहरांना भेटलेली आहेत, त्याच्यामध्येही नवी मुंबईचा समावेश आहे. ही आपल्या सर्वांसाठी मानाची बाब आहे. आणि त्याचबरोबर हे दोन्ही मानांकनं मिळवणारं महाराष्ट्रातलं नवी मुंबई हे एकमेव शहर आहे. याचा सुद्धा आपल्याला सार्थ अभिमान असणं गरजेचं आहे. केंद्र शासनानं मागच्या वर्षी सफाई मित्र सुरक्षा चॅलेंज ही एक नवीन स्पर्धा सुरू केली होती आणि मला इथं नमूद करण्यासाठी आनंद होतो. या चॅलेंजमध्ये आपण आपल्या आतापर्यंतच्या, मी यावर्षीच्या म्हणणार नाही, आतापर्यंतच्या कामाच्या पार्श्वभूमीवरती अगदी पहिल्याच वर्षी फार दैदिप्यमान असं यश मिळवलं आणि आपल्याला देशामधलं 2ऱ्या क्रमांकाचं यामध्ये मानांकन प्राप्त झालं. नवीन एक कॅटेगरी केंद्र शासनाने सुरू केली होती स्वच्छ सर्वेक्षणमध्ये, प्रेरक दौड सन्मान. या कॅटेगरीमधलं सर्वोच्च जे आहे हे दिव्य म्हणजे प्लॅटिनम मानांकन जे आहे ते नवी मुंबईला प्राप्त झालं. महाराष्ट्र शासनाचं पर्यावरण विभागाचं माझी वसुंधरा म्हणून एक अभियान सुरू झालं होतं. ह्या अभियानाबद्दल आपल्याला कल्पना आहे, आपल्याशी डायरेक्ट इनडायरेक्ट अनेक इंटरॅक्शन या अभियानाच्या बाबतीत झालेले आहेत. अत्यंत महत्त्वाचं हे अभियान मानलं पाहिजे, कारण कुठल्याही शहरासाठी पर्यावरण आणि क्लायमेट चेंज, वातावरणीय बदल हे 2 बाबी अशा आहेत की ज्या आपण दुर्लक्षित करून चालणार नाहीत आणि ती बाब ह्या कॉम्पिटिशनच्या माध्यमातून अधोरेखित होते. त्यासाठी सुद्धा पहिल्या वर्षीच्या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रामध्ये 2य क्रमांकाचं मानांकन नवी मुंबई शहराला मिळालं. ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे. ही सर्व मानांकनं प्राप्त करताना एक मटेरियल ॲस्पेक्ट असतो, भौतिक बाब असते जी फार महत्त्वाची ठरते. कारण कुठल्याही कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट करताना त्याला मिळणारं रँकच्या सोबत जी गोष्ट आम्ही पाहत असतो ती असते बक्षिसाची रक्कम. कारण तो पण एक इन्सेंटिव्ह असतो शहरासाठी, आपण जी कामं करतो ती जस्टिफाय करण्याचा आणि अधिक जोमानं ती कामं करण्याचा. मला इथं सांगण्यासाठी अत्यंत आनंद होतो की मागच्या वर्षी जी मानांकनं आपल्याला प्राप्त झाली त्याच्या माध्यमातून नवी मुंबई महानगरपालिकेला 43 कोटी एवढी भरीव रक्कम पारितोषिक स्वरूपात प्राप्त झाली, प्लस 15 कोटी सँक्शन झालेली अजून प्राप्त होणं बाकी आहे, जी पाईपलाईनमध्ये आहे. नवी मुंबई महानगरपालिकेने मागच्या वर्षी ही जी सर्व मानांकनं प्राप्त केली याच्या बाबतीमध्ये अत्यंत नम्रपणे नमूद केलं पाहिजे, या मानाचे सर्व श्रेयकरी सर्वात प्रथम बाब, ही मानांकनं जी मिळवली महानगरपालिकेने मिळवलेली नाहीत, ही शहराने मिळवलेली आहेत. म्हणून मी मगापासून उल्लेख करतोय की ही शहराने मिळवलेली मानांकन आणि याचे सगळ्यात मोठे मानकरी जे आहेत ते आपले नागरिक आहेत. कारण आम्हाला थोडाही संभ्रम नाही, नागरिकांच्या सहभागाशिवाय काहीच होऊ शकत नाही. आणि त्यामुळं मी परत एकदा आभार मानतो नवी मुंबई शहरातील सर्व नागरिकांचं. आणि दुसरी सर्वात महत्त्वाची बाब, ज्याच्या माध्यमातून आपल्याला स्वच्छतेची नवनवीन मानांकनं प्रत्येक वर्षी प्राप्त करणं शक्य होतं आहे, जे आपले स्वच्छता कर्मचारी आहेत यांच्याबद्दल आपण वेळोवेळी कृतज्ञता व्यक्त करतो. ही नेव्हर एंडिंग ॲक्टिव्हिटी आहे, वी शुड बी फॉर एव्हर ग्रेटफुल टू देम. त्यांच्या माध्यमातून आपल्याला ही सर्व मानांकनं प्राप्त होत आहेत. शहर स्वच्छ करणं आणि सुंदर करणं ह्या 2 भिन्न बाबी आहेत. परंतु स्वच्छ शहर जर सुंदर झालं तर ते अधिक स्वच्छ राहण्यासाठी फार मोठ्या प्रमाणावरती मदत होऊ शकते.
शहर स्वच्छतेप्रमाणेच सुशोभीकरणाकडेही विशेष लक्ष महानगरपालिकेने दिलं. जे स्कूल ऑफ आर्ट आणि इतर कला महाविद्यालये जी आहेत त्यांच्या माध्यमातून चित्रभिंतीमधून शहराचं रूप अधिक आकर्षक झालेलं आपण पाहतोय. एका बाजूला या सर्व ॲक्टिव्हिटी स्वच्छता आणि शहर सौंदर्यीकरण ह्या चालू असताना मागील 2 वर्षापासून, आता आपण फेब्रुवारी महिन्यात आहोत आणि मागच्या ऑलमोस्ट मोर दॅन 2 इयर्स नाऊ आपण कोविडशी झगडतोय. आणि कोविडमध्ये जे कामकाज आपण केलं, जे काही झळ आपल्याला पोचली, दुर्दैवाने अशा आपल्याकडे कुटुंब आहे ज्याच्यामध्ये मृत्यू झाले. म्युकरमायकोसिस सारख्या आजाराच्या माध्यमातून कायमस्वरूपी व्यंग काही लोकांना प्राप्त झालं. ह्या सर्व पार्श्वभूमीतनं आपण अजूनही जातोय. या कोविड विरोधातील लढ्यामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेने जागरूकतेने योग्य पावले उचलली, एक प्रयत्न केला संपूर्ण ताकदीने त्या परिस्थितीचा सामना करण्याचा. आणि त्यामुळं टू द बेस्ट ऑफ आवर कॅपॅसिटी आपण आत्तापर्यंत ह्या व्हायरसचा सामना केलेला आहे. याची योग्य त्या ठिकाणी दखल पण घेतली गेलेली आहे. कोविडच्या लढ्यामधला एक फार महत्त्वाचा भाग होता लसीकरण. कारण जेव्हा दुसरी लाट आपली चालू झाली त्यावेळी लसीकरणाला सुरुवात झालेली होती. 16 जानेवारी 2021ला आपण लसीकरण सुरू केलं. लसीकरण ही एकच बाब आपल्या हातामध्ये अशी होती ज्या माध्यमातनं वी हॅड सम पॉलिसी, वी हॅड सम ऑपॉर्च्युनिटी ऑफ गोईंग 1 स्टेप अहेड ऑफ द व्हायरस. अदरवाईज आपण फक्त वाटच पाहत होतो की दुसरी लाट केव्हा येते, तिसरी लाट केव्हा येते. मात्र लसीकरण अशी बाब होती ज्यातून आपण आपल्याला प्रिपेअर करू शकत होतो. आणि ह्या बाबीचं लक्ष ओळखून महानगरपालिकेने राईट फ्रॉम डे 1 स्ट्रॅटेजी अशा पद्धतीने अवलंबली जेणेकरून लवकरात लवकर आपलं लसीकरण संपावं. बाय द वे, लसीकरण संपवणं वॉज नॉट अ फंक्शन ओनली ऑफ गिव्हिंग मॅनपॉवर ऑर मेकिंग मोर नंबर ऑफ सेंटर्स. त्याच्यामध्ये जर आपण लोकांचा रिस्पॉन्स पॅटर्न पाहिला तो कोविडच्या लाटेप्रमाणे वर खाली होताना दिसलेला आहे आपल्याला. म्हणजे देर वर टाइम्स ज्यावेळी लोक रांगा लावून लसीकरण केंद्राच्या बाहेर उभे असायचे, व्हाईल देर वर फ्यू टाइम्स ज्यावेळी लसीचा फार मोठ्या प्रमाणावर साठा आहे पण लोक येत नसायचे. या पार्श्वभूमीवरती लसीकरणाचा प्रमाण जास्त राखण्यासाठी गरजेचं होतं ज्यावेळी रिस्पॉन्स जास्त आहे लोकांचा त्यावेळी संपूर्ण ताकदीनिशी लस उपलब्ध करून देणं, जास्तीत जास्त केंद्रावर उपलब्ध करून देणं जेणेकरून कमी कालावधीत जास्त लसीकरण होईल. आणि ही स्ट्रॅटेजी अवलंबून लसीकरण जे आपण केलं त्यातून मला विशेषत्वाने नमूद करावं असं वाटतं 18 वर्षावरील व्यक्तींचं 100% लसीकरण करणारी MMR क्षेत्रातली नवी मुंबई ही पहिली महानगरपालिका होती. त्याचबरोबर 15 ते 18 वर्षाचं लसीकरण जेव्हा सुरू झालं, ऑगस्ट 3 जानेवारीला आपण पहिल्यांदा हे लसीकरण सुरू केलं यावर्षी. त्यानंतर 3 जानेवारी ते 10 जानेवारीमध्ये आपण 85% लसीकरण पूर्ण केलं होतं 7 डेज. आणि 15 ते 18चं लसीकरण सुद्धा 100% पूर्ण करणारी महाराष्ट्रातली नवी मुंबई ही पहिली महानगरपालिका होती. ही एक आपल्यासाठी फार अभिमानाची नव्हे पण समाधानाची बाब आहे. कारण लसीकरणाच्या माध्यमातून येणाऱ्या प्रत्येक लाटेचा अधिक सक्षमतेने आपण सामना करू शकतो. आणि त्याचा परिणाम आपल्याला मागच्या काही दिवसांपासून जे मृत्यूचं कमी होणारं प्रमाण जे आहे, इव्हन तिसऱ्या लाटेमध्ये गिव्हन द फॅक्ट दॅट ओमायक्रॉन कुड हॅव बीन अ व्हेरी माइल्ड स्ट्रेन, वस्तुस्थिती अशी होती की ओमायक्रॉन जरी असला तरी डेल्टा संपूर्णपणे गेलेला नव्हता. से 80% 90% ओमायक्रॉन जरी असला तरी 10 किंवा 20% डेल्टा होता. तरी सुद्धा तिसऱ्या लाटेच्या नंतर जे प्रोग्रेसिव्हली दुसऱ्या लाटेच्या नंतर साधारणतः आपण म्हणू शकतो की एक डिसेंबर जानेवारीपासून मोठ्या प्रमाणावरती मृत्यूचं प्रमाण कमी होताना दिसत आहे. दिस इज अ रिझल्ट ऑफ वॅक्सिनेशन. आणि त्यामुळं लसीकरणाच्या बाबतीमध्ये आपल्याकडे जे काम झालं, बाय द वे सेकंड डोस जो आहे तो पण 97% आपला झालेला आहे 18+ पॉप्युलेशनचा. अँड वी आर ऑन द वे ऑफ कम्प्लिटिंग 100% व्हेरी सून. जागतिक कोविड स्थितीकडे सातत्याने लक्ष ठेवून त्यानुसार नियोजन करण्याची जी पद्धत महानगरपालिकेने अवलंबली होती त्यातून कोविडची प्रत्येक लाट जी आली त्यासाठी आवश्यक जे उपचारांची सिद्धता करायची होती ती आपण केली. आणि त्या माध्यमातून कोविडसाठी जे आपल्याला बेड उपलब्ध करून द्यायचे होते त्यामध्ये खाजगी रुग्णालयामध्ये बेड अपग्रेडेशनपेक्षा जास्त फॅसिलिटी कशा दिल्या जातात याच्याकडे, आणि महानगरपालिकेचे मात्र बेड अपग्रेडेशन, इन्फ्रास्ट्रक्चर अपग्रेडेशन याच्यावरती मोठ्या प्रमाणावरती भर देऊन तिसऱ्या लाटेला सुरुवात करताना शहरामध्ये 12,000 पेक्षा जास्त बेड उपलब्ध होतील अशी तयारी महानगरपालिकेने केली होती. कोविडसाठी ज्या फॅसिलिटीज आपण बनवल्या याच्यामध्ये पर्टिक्युलरली दुसऱ्या लाटेपासून जो महानगरपालिकेचं ओरिएंटेशन राहिलेलं आहे ते
कोविडसाठी ज्या फॅसिलिटी आपण बनवतो त्या मेकशिफ्ट फॅसिलिटी न बनवता आपले रुग्णालय जे आहेत त्या आपल्या रुग्णालयांचं सक्षमीकरण होणं गरजेचं आहे. कारण आपण एका बाजूला कोविडसाठी खर्च करतोय, मात्र तो खर्चाच्या माध्यमातून जर काही कायमस्वरूपी ॲसेट निर्माण झाले तर ती खऱ्या अर्थाने आपल्यासाठी एक आपत्ती तर आहेच आहे, पण त्यातून काहीतरी पॉझिटिव्ह गोष्ट आपण घडून आणू शकतो. त्या माध्यमातून मला फार आनंद होतो सांगण्यासाठी, नेरूळ आणि ऐरोली रुग्णालयांचं सक्षमीकरण जे आपण या माध्यमातून करून घेतलं, फॉर्च्युनेटली तिसऱ्या लाटेत त्याचा वापर करण्याची गरज नाही आली आणि लेट अस होप इथून पुढे गरज पडू नये. बट देन मेकशिफ्ट फॅसिलिटी बनवण्यापेक्षा त्या पैशातून आपण नेरूळ आणि ऐरोली सारख्या रुग्णालयाचं जे सक्षमीकरण केलं, ही एक आपल्यासाठी फार जमेची बाजू आहे. दुसऱ्या लाटेमध्ये जगभरामध्ये आपण पाहिलं होतं की ऑक्सिजनची कमतरता मोठ्या प्रमाणावरती सगळीकडं जी जाणवत होती संपूर्ण जगभरामध्ये, त्या पार्श्वभूमीवरती आपल्याकडे सुद्धा ऑक्सिजनची कमतरता जाणवू नये. फॉर्च्युनेटली सेकंड वेव्हमध्ये आपल्याकडे कुठलीही दुर्दैवी घटना घडलेली नाही आणि दॅट इज नॉट अ कोइन्सिडन्स बाय द वे. While we should not take pride in that, the reason I say that because I will never say की आमचं कर्तृत्व एवढं भारी होतं की एखादी घटना घडली नाही. Of course, luck has got a very important role to play, but then luck alone cannot ensure there is no untoward incidents. त्याच्यासाठी तुमची तयारी सुद्धा लागते आणि त्या दृष्टिकोनातून दुसऱ्या लाटेमध्ये फॉर्च्युनेटली आपल्याकडे कुठलीही घटना घडली नाही. बट देन तिसऱ्या लाटेमध्ये फॉर्च्युनेटली म्हणण्याची वेळ नाही आली पाहिजे, यासाठी महानगरपालिकेने फार मोठ्या प्रमाणावरती ऑक्सिजनची पूर्वतयारी करून ठेवली. आपल्याकडे जे 5 आपण LMO टँक, लिक्विड मेडिकल ऑक्सिजन टँक निर्माण केले, त्या माध्यमातून 93 किलो लिटर म्हणजे मेट्रिक टनाच्या हिशोबात 104 मेट्रिक टन 104 मेट्रिक टनाचा साठा आपण करून ठेवला. त्याचबरोबर 4 ठिकाणी आपल्याकडं 2 मेट्रिक टन क्षमतेचे PSO प्लांट पण आपण उपलब्ध केलेले आहेत. ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मोठ्या प्रमाणावरती अवेलेबल करून घेतलेले आहेत. कोविडसाठी पूर्वतयारी तर आपण केलीच, पण त्याचबरोबर मी उल्लेख केला मगाशी की काही दुर्दैवी घटना आपल्याला पूर्णपणे अवॉइड नाही करता आल्या डिस्पाईट आवर फुलेस एफर्ट. आणि जे दुर्दैवी घटना घडल्या त्यांच्यासाठी जरी त्यांचा लॉस आपण काही केलं तरी भरून निघणं शक्य नसतं, तरी त्यांना परत एकदा जगण्याची उभारी मिळावी म्हणून महानगरपालिकेने आपलं उत्तरदायित्व समजून काही योजना सुरू केल्या. त्यामध्ये आपल्याला कल्पना आहे की दुसऱ्या लाटेमध्ये पर्टिक्युलरली अनेक आपल्यासमोर अशी उदाहरणं आली ज्यामध्ये आई वडील दोघांचा मृत्यू झाला आणि त्यामुळं ती मुलं जी आहेत ती मुलं अनाथ झाली. ज्यामध्ये अशी पण उदाहरणं आहेत ज्यामध्ये आई वडील दोघांचा मृत्यू झाल्यामुळे ते मूल पूर्णपणे अनाथ झालं, वाईल काही ठिकाणी आई किंवा वडील दोघांपैकी एकाचा मृत्यू झाला आणि तो लॉस पण काही कमी नसतो. वाईल आपण त्यांच्यासाठी काहीही आर्थिक मदत केली तरी तो लॉस भरून निघणार नाही. मात्र जेव्हा ते मूल 18 वर्षापेक्षा कमी वयाचं आहे त्यावेळी त्याचं शिक्षण पूर्ण झालं पाहिजे. शिक्षणाच्या नंतर त्याला रोजगार मिळेपर्यंत त्याला काहीतरी सपोर्ट सिस्टम निर्माण करणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आई वडिलांचा सपोर्ट हा फक्त फायनान्शियल नसतो, ते एक फार मोठा सायकोलॉजिकल सपोर्ट असतो जो आपण पैशाच्या माध्यमातून भरून नाही काढू शकत. मात्र त्याचा कॉन्फिडन्स कुठे कमी होऊ नये या भावनेतून 18 वर्षाखालची मुलं ज्यांच्या आई वडील दोघांचा किंवा आई किंवा वडील दोघांपैकी एकाचा मृत्यू झालेला आहे त्यांच्यासाठी महानगरपालिकेने योजना सुरू केली. केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून ऑलरेडी एक योजना होती ज्यातून FD साठी पैसे त्यांच्याकडे नावावरती जमा केले जात होते. त्यामुळं पुन्हा रिपिटेशन न करता आणि तिसरी FD न करता दर महिन्याला त्याला काहीतरी अमाऊंट महानगरपालिकेच्या माध्यमातून सपोर्ट म्हणून मिळावी या पद्धतीने तरतूद करण्यात आली. आणि त्यानुसार ती कधीपर्यंत, ते मूल 18 वर्षाचं होईपर्यंत, अगदी ते मूल आज 1 किंवा 2 वर्षाचं जरी असलं तरी ह्या बाबीची नोंद घेऊन की त्याच्या आईवडिलांचा मृत्यू झालेला आहे आणि त्याचा आयुष्यामध्ये सक्षम होईपर्यंत काहीतरी सपोर्ट केला पाहिजे, हे जे आपलं उत्तरदायित्व महानगरपालिका म्हणून आपण स्वीकारणं गरजेचं आहे, जे फॉर्च्युनेटली आपल्याला शक्य आहे. त्या माध्यमातून आपण ही योजना सुरू केली. त्याचबरोबर अनेक आपले कुटुंब असे आहेत ज्याच्यामध्ये अकाली वैधव्य आलेल्या महिला आपल्याला दिसतात. जेंडर डायमेन्शन थोड्या वेळापुरतं आपण बाजूला ठेवू. असे पण सजेशन आले होते की ज्यावेळी पतीच्या मृत्यूमुळे पत्नीला अर्थसहाय्य दिलं जातं त्या पद्धतीने पत्नीला मृत्यू झाला तर पतीलाही देण्यात यावं. बट देन howsoever gender equality we could be showcasing through our activities, the fact of the matter cannot be ignored की आपल्या समाजामध्ये सध्या कर्त्या पुरुषाचा मृत्यू झाल्यानंतर ज्या त्या फॅमिलीची वाताहत होऊ शकते ती होऊ नये यासाठी वर्किंग एजमधल्या ज्या महिला आहेत त्यांना जर कोविडमध्ये अकाली वैधव्य आला असेल तर त्यांना अनटाईड फंडच्या स्वरूपामध्ये ग्रँट आपण महानगरपालिकेच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली. अनटाईड इज व्हेरी इम्पॉर्टंट,
कारण तुम्ही एक गोष्ट विकत घ्या म्हणजे आम्ही ते डीबीटी स्वरूपात देऊ, तुम्ही काहीतरी उद्योगधंदा सुरू करा आम्ही तुम्हाला काय देऊ, असं न करता. कारण त्या काळातली मानसिकता जी असते ती फार दॅट फॅमिली इज इन शॉक, आणि त्यावेळी आपण कुठली अट न घालता एक ग्रँट त्यांना सपोर्ट म्हणून त्यांच्या अकाउंटवर जमा असेल तर कमीत कमी ती दुःखाची तीव्रता जी आहे ती फायनान्शियल सेन्समध्ये तरी कमी होऊ शकेल, या भावनेतनं आपण ती स्कीम सुरू केली आणि त्याची अंमलबजावणी सध्या सुरू आहे. 2-3 ज्या इतर आपण महत्त्वाच्या ॲक्टिव्हिटी मागच्या शहरामध्ये करू शकलो, ज्याचा महानगरपालिकामध्ये आणि पर्टिक्युलरली मला आनंद आहे. ऐरोले येथे महानगरपालिकेने जे उभा केलेलं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक आहे, त्या स्मारकातील ई-लायब्ररीसह समृद्ध ग्रंथालय आणि आदरणीय बाबासाहेबांच्या जीवनचरित्राचा छायाचित्रांकित आलेख मांडणारा भव्यतम चित्रदालन जे आपण सुरू केलं आणि इतर सुविधा सुरू केल्या, ह्या सर्वोत्तम दर्जाच्या सुविधा देण्याचा महानगरपालिकेने प्रयत्न केलेला आहे, सुरुवात आहे. इथून पुढे सुद्धा तो प्रयत्न तसाच राहील, याची दखल विविध स्तरावरती घेण्यात आली. आपल्याही सर्वांचं मला या ठिकाणी आभार मानायचं आहे, कारण आपल्यामार्फत सुद्धा ही जी ॲक्टिव्हिटी महानगरपालिकेने केली ह्याची फार चांगल्या पद्धतीने दखल घेण्यात आली. वाचन संस्कृती वृद्धिंगत होण्यासाठी लांब अंतरावरील जी काय आपल्या NMMTच्या बसेस असतात त्यामध्ये आपण एक ॲक्टिव्हिटी सुरू केली, बुक्स इन बस. म्हणजे आपण लांब पल्ल्याच्या ज्या बसेस आहेत त्यामध्ये पुस्तकं उपलब्ध करून दिली, ज्या माध्यमातून वाचनाची एक सवय लोकांमध्ये राहील आणि मोबाईल स्क्रोलिंग करण्यापेक्षा जर वाचन करत राहिले तर ती व्यक्ती द विजडम कॅन ओनली बी अटेन थ्रू रिडिंग ह्या उक्तीनुसार हे पुस्तकं जी उपलब्ध करून दिली त्याचाही आपल्याला बेनिफिट होऊ शकेल अशी अपेक्षा आहे. नवी मुंबई महानगरपालिका शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या ज्ञानामध्ये भर पडावी, त्यांच्या गुणामध्ये वृद्धी व्हावी या दृष्टीने सध्याच्या प्रचलित दृकश्राव्य म्हणजे ऑडिओ व्हिज्युअल माध्यमातून शिक्षणाच्या संकल्पना स्पष्ट करणारं बायजू म्हणून जे शैक्षणिक ॲप आहे, आपल्याला कल्पना आहे की अत्यंत नावाजलेली ही कंपनी आहे आणि त्यांचे जे ॲप्लिकेशन जे असतात ते आपण आपल्या मुलांना बऱ्याच ठिकाणी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करतो. व्हाईल अवर रेग्युलर करिक्युलम अँड द टीचिंग विच वी रिसीव्ह इन स्कूल इज नॉट सबस्टँडर्ड, पण त्याला सप्लिमेंटरी म्हणून कन्सेप्च्युअल क्लॅरिटीसाठी अशा ज्या आपल्याला साधनं ऑडिओ व्हिज्युअलची मिळतात त्याचा फार मुलांना चांगला फायदा होऊ शकतो. या भावनेतनं CSRच्या माध्यमातून महानगरपालिकेचा कुठलाही पैसा खर्च न करता 40,000 विद्यार्थ्यांसाठी बायजू ॲप आपण घेण्याचं ॲग्रीमेंट केलं आणि त्याची सुरुवात ही आता अंमलबजावणी सुरू झालेली आहे. लेट अस टर्न टू धिस इयर्स बजेट नाव. 2022-23 या वर्षामध्ये आपण जे बजेट सादर केलेलं आहे त्या बजेटमधली जी काही ठळक बाबी आहेत त्याचा या ठिकाणी मी उल्लेख करतो. मागील 7 वर्ष नवी मुंबई महानगरपालिकेला सतत AA+ स्टेबल हे पद मानांकन मिळालेलं आहे. सदरचं पद मानांकन मिळवणारी नवी मुंबई ही महाराष्ट्रातील एकमेव महानगरपालिका आहे. वी ऑल शुड टेक प्राईड इन दॅट. मोर ओव्हर अगेन 7 वर्ष मानांकन मिळणं हे काही 1 वर्षाच्या प्रयत्नाने होत नसतं. मागचे 7 वर्ष कन्सिस्टंटली सन्माननीय लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्या माध्यमातून जे प्रयत्न करण्यात आलेले आहेत त्याच्या म्हणून आपण ही परंपरा आतापर्यंत अबाधितपणे राखलेली आहे. मात्र एखादं मानांकन मिळणं, आपण स्वच्छतेमध्ये पाहतो, एखादं मानांकन मिळणं हे कठीण आहे, बट ते मिळवल्यानंतर टिकवणं अधिक जास्त कठीण असतं. लाईकवाईज जी काही आपल्याला आता आर्थिक बाबींमध्ये मानांकनं मिळालेली आहेत ती टिकणं सुद्धा गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी काहीतरी आपला क्लिअर एक ॲक्शन प्लॅन असणं गरजेचं आहे. ते आपल्यासाठी क्रमप्राप्त आहे. एका बाजूला नवी मुंबई महानगरपालिका शहरातील नागरिकांना रस्ते, पाणी पुरवठा, मलनिस्सारण, स्वच्छता अशा सेवा सुविधा उपलब्ध करून देते. सक्षम आरोग्य सेवा, गुणवत्तापूर्ण शिक्षण, चांगली उद्यानं अशा पद्धतीच्या सेवा उपलब्ध करून देते. त्याचबरोबर जमेच्या बाजू ज्या आपल्या आहेत त्यामध्ये स्वतःचा महसुली खर्च भागवण्यासाठी सक्षम अशी उत्पन्नाची साधनं सुद्धा आपण निर्माण करतोय. नवी मुंबई महानगरपालिकेचं जे एकूण उत्पन्न आहे त्यामधून स्वतःचं उत्पन्न स्रोत आहेत त्यातलं जे कॉन्ट्रीब्युशन आहे ते 89% आहे. म्हणजे आपलं जे बजेट आहे त्या संपूर्ण बजेटपैकी आपल्या स्वतःच्या उत्पन्नातनं मिळणारा जे कॉन्ट्रीब्युशन आहे ते 89% आहे. महसुली शिल्लक जे आहे कन्सिस्टंट रेव्हेन्यू सरप्लस, म्हणजे आपलं प्रत्येक बजेट हे रेव्हेन्यू सरप्लस आहे. महसुली उत्पन्नामध्ये सातत्यानं वाढ होत असल्यामुळं महानगरपालिकेचं महसुली उत्पन्न जे आहे ते 8.88 या दरानं वाढलेलं आहे, व्हाईल खर्च हा 7.78 या दराने वाढलेला आहे. दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट टू बी नोटेड. खर्च आपला जेव्हा 7.78 वाढलेला आहे त्यावेळी आपलं महसुली उत्पन्न रेव्हेन्यू इन्कम अँड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर रेव्हेन्यू इन्कम जे आहे ते 8.88%. द रेट ॲट विच रेव्हेन्यू इन्कम इज इन्क्रीजिंग इज हायर दॅन द रेट ॲट विच रेव्हेन्यू एक्सपेंडिचर इज इन्क्रीजिंग. दॅट इज द रिझन कन्सिस्टंटली वी हॅव बीन एबल टू मेंटेन this league of presenting a revenue surplus budget.
नवी मुंबई महानगरपालिका बरीचशी भांडवली कामं करत असते. ही सर्व भांडवली कामं आपण स्वतःच्या उत्पन्नातनं करतोय. पूर्वी आपण कर्ज घेतलं होतं, मागच्या काही वर्षांपासून आपल्याला नव्याने कर्ज घेण्याची गरज पडलेली नाही. सर्व आपण भांडवली कामं ही स्वतःच्या उत्पन्नातनं करत आहोत. कर्जाच्या बाबतीतली महत्त्वाची बाब, ज्या कर्जाचा बोजा आहे तो प्रोग्रेसिव्हली आपला कमी होतोय. मागील 7 वर्षात एकदाही कर्ज घेतलेलं नाही. उलट पक्षी घेतलेल्या कर्जाचं व्याज आणि मुदलाचे हप्ते जे आहेत ते वेळेवरती आपण फेडतोय. दॅट इज वन ऑफ द रिझन्स. आपली लोन सर्व्हिसिंग जी आहे ती चांगली असल्यामुळं आपल्याला चांगलं क्रेडिट रेटिंग मिळतं. सध्या महानगरपालिकेचं जे कर्ज आहे ते 115.28 करोड 115.28 करोड एवढं आपलं कर्ज सध्या बाकी आहे. नवी मुंबई महानगरपालिका विविध सोयी सुविधांसाठी लागणारा पैसा स्वतःच्या उत्पन्नातून उभा करत आहे. अशा प्रकारे खर्चासाठी लागणारा पैसा स्व उत्पन्नातून भागवणे, सतत वाढतं उत्पन्न आणि खर्चावर काटेकोरपणे नियंत्रण ठेवून महानगरपालिकेचं आर्थिक आरोग्य उत्तम ठेवण्यात आलेलं आहे. त्यामुळं महानगरपालिकेत सतत 7 वर्ष AA+ हे स्टेबल मानांकन प्राप्त झालं आहे. अशा प्रकारे मनपाचं आर्थिक आरोग्य चांगलं ठेवून महसूल उत्पन्नामध्ये वाढ करणं आणि महसूल खर्चामध्ये घट करणं हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवण्यात आलेलं आहे. वन पर्टिक्युलर फोकस इफ यू आस्क मी विथ रिस्पेक्ट टू फायनान्शियल कॉम्पोनंट ऑफ द बजेट इज कन्सर्न, I would say the objective we are placing before ourselves this year of reducing revenue expenditure progressively. महसुली खर्च जो आहे आपला, तो महसुली खर्च हा आपल्याला जर वाढत गेला तर उद्या कर्जबाजारी बनू शकतो, किंवा जर आपण कर्ज तरी सुद्धा नाही घेतलं तर आपल्या ज्या सेवा दिल्या जातात त्या सेवांची गुणवत्ता ढासळण्याला कारणीभूत ठरू शकतो. त्या पार्श्वभूमीवरती एका बाजूला महसुली खर्चामध्ये दरवर्षी काहीतरी वाढ होणार आहे, बिकॉज नुसतं इन्फ्लेशन जरी अकाउंट केलं तरी 5 ते 6% वाढ होते. मात्र शहराची भौतिक स्थिती चांगली ठेवायची आणि जास्तीत जास्त प्रमाणात जर आपल्याला भांडवली कामं करायची असतील तर कमी महसुली खर्चामध्ये चांगल्या सर्वोत्तम दर्जाच्या सेवा आपल्याला देणं गरजेचं आहे. त्याकरिता महसुली खर्चामध्ये कशी बचत करता येईल, यापुढे महसुली खर्च कशा प्रकारे कमी करता येईल, यासाठी उद्दिष्ट ठेवण्यात आलेलं आहे. मागील 5 वर्षाचा जर महसुली खर्चाचा आपण ट्रेंड पाहिला तर साधारणतः वी कॅन से एकूण आपलं जे उत्पन्न आहे त्या उत्पन्नाच्या 30% म्हणू शकतो आपण. 28 ते 30%, 28% to 30% महसुली आपला खर्च आहे. रिव्हेन्यू एक्सपेंडिचर. रिव्हेन्यू एक्सपेंडिचर इज व्हेरी डेंजरस फॉर एनी ऑर्गनायझेशन. याच्यावरती जर आपण नियंत्रण नाही ठेवलं तर तुमचं पूर्ण अर्थसंकल्प कोलमडू शकतो. माझा मुद्दा या ठिकाणी आहे की मागचे 7 वर्ष आपल्याला AA+ मिळालंय, पण पुढची 7 वर्ष काय होणार आहे हे आपल्याला आता माहीत असणं गरजेचं आहे. आणि त्या दृष्टिकोनातून जर रिव्हेन्यू एक्सपेंडिचर कमी ठेवण्याचं टार्गेट आपण ठेवलं नाही तर आपल्याला पुढचे 5 वर्ष, 7 वर्ष, 10 वर्ष अर्थसंकल्प कोलमडू शकतो. या पार्श्वभूमीवरती आजच्या बजेटच्या माध्यमातून आम्ही एक टार्गेट डिपार्टमेंटच्या समोर ठेवलेलं आहे. पुढील 5 वर्षामध्ये दरवर्षी 2% या दृष्टिकोनातून पुढच्या 5 वर्षात 10% एवढा महसुली खर्च आपल्याला कमी करायचा आहे. म्हणजे जर आपल्याला आज 30% पूर्ण उत्पन्नाच्या महसुली खर्च असेल तर पुढच्या वर्षी तो 28% असावा, त्याच्या पुढच्या वर्षी 26% असावा, त्याच्या पुढच्या वर्षी 24, 22, 20 करत पुढच्या 5व्या वर्षी आपण 20% ऑफ टोटल एक्सपेंडिचर पर्यंत आपला महसुली खर्च आणला पाहिजे. सो दॅट quality will not be compromised of activities we are doing on recurring basis. Moreover, more fund could be made available for capital expenditure, which is the real expenditure we should be targeting for. त्या दृष्टिकोनातून हे एक ऑब्जेक्टिव्ह आजच्या अर्थसंकल्पाच्या दृष्टिकोनातून माध्यमातून डोळ्यासमोर ठेवलेलं आहे. आता शहरामध्ये ज्या काही महत्त्वाच्या बाबी अर्थसंकल्पाच्या माध्यमातून सादर केलेल्या आहेत त्याच्याबद्दल काही विवेचन आपल्यासमोर मी करतो. दूरगामी लाभदायी धोरणात्मक काही कामं आपण करतो. काही अशी धोरणात्मक कामं म्हणजे काही सम स्ट्रॅटेजिकली इम्पॉर्टंट वर्क्स विच आर हॅव्हिंग व्हेरी लॉंग टर्म इम्प्लिकेशन्स, अशी जी कामं आपण घेतो. त्याच्यामधलं एक महत्त्वाचं काम आहे, शहरामध्ये जे स्ट्रीट लाईट आपण पाहतो ह्या सगळ्या स्ट्रीट लाईट सध्या ह्या सोडियम वेपर फिटिंगवरती चाललेल्या आहेत. अँड दॅट इज नॉट समथिंग वी कॅन बी प्राऊड ऑफ. कारण आपण आज छोट्या छोट्या नगरपालिका नगरपंचायती बघतो ज्यांनी सगळ्या LED केलेल्या आहेत. सो इट वॉज अ हाय टाईम दॅट नवी मुंबई विच इज कन्सिडर्ड टू बी अ सिटी ऑफ 21st century आपल्याकडे LED असणं इज नॉट समथिंग वी शुड बी प्राऊड ऑफ. आणि त्या दृष्टिकोनातून आपण सद्यस्थितीमध्ये शहरातील एकूण चालू वर्षामध्ये 9,068 म्हणजे 9068 एवढ्या स्ट्रीट लाईट LED मध्ये कन्वर्ट केलेल्या आहेत चालू वर्षी. प्लस येत्या अंदाजपत्रकीय वर्षात म्हणजे येत्या आर्थिक वर्षामध्ये 35,004 35,004 म्हणजे 35,004
एवढ्या सोडियम वेपर फिटिंग ज्या आहेत त्या LED मध्ये आपण कन्वर्ट करून घेणार आहोत. याचं सगळ्यात महत्त्वाचं कॉन्ट्रीब्युशन जे असणार आहे ते आपल्या लाईट बिलाच्या सेव्हिंगमध्ये असेल. आपलं 40% स्ट्रीट लाईटचं लाईट बिल जे आहे ते पुढच्या वर्षीपासून कमी होणं अपेक्षित आहे. म्हणजे पैशाच्या हिशोबात जर बघितलं तर पुढच्या वर्षीपासून जेव्हा आपल्या ह्या 35,000 लाईट लावून पूर्ण होतील तिथून पुढे प्रत्येक वर्षी ॲटलिस्ट 7 करोड आपली बचत होणार आहे, सेव्हिंग होणार आहे, जी आपल्या आत्ताच्या स्ट्रीट लाईटच्या लाईट बिलाची आहे. सो प्रत्येक वर्षी आपण कमीत कमी 7 करोड त्यामधनं सेव्हिंग होणं अपेक्षित आहे. रेस टू झिरो म्हणून एक कन्सेप्ट आहे. आय टेक 2 minutes टू एक्सप्लेन व्हॉट दॅट कन्सेप्ट इज. वेन वी स्पीक ऑफ एन्व्हायरमेंट अँड क्लायमेट चेंज वी नीड टू हॅव अ पर्टिक्युलर ऑब्जेक्टिव्ह वेअर वी वॉन्ट टू रीच. आपण पर्यावरणाबद्दल फक्त बोलून चालत नाही, आपण क्लायमेट चेंजबद्दल पण बोलणं गरजेचं आहे. बिकॉज क्लायमेट चेंज, यू बिलीव्ह इट ऑर नॉट, इट इज अ रियालिटी. वी ऑल आर फेसिंग दॅट. आपण पूर्वी पाहत होतो गारपीट महाराष्ट्रामध्ये कधी होत नसायची, मात्र गारपीट हॅज बिकम अ रेग्युलर अफेअर ना. पावसाचा पॅटर्न जर आता बघितला तर जूनमध्ये पाऊस पडेल याची शाश्वती राहिलेली नाही, जुलैनंतर पाऊस सुरू होतो. दीज आर ऑल सिम्पटम्स ऑफ क्लायमेट चेंज. सो एव्हरी पर्सन, एव्हरी ऑर्गनायझेशन, बी इट गव्हर्नमेंट ऑर प्रायव्हेट or that for that matter a person in its individual capacity should do something with regard to climate change. या भावनेतून नवी मुंबई महानगरपालिकेने सुद्धा रेस टू झिरो म्हणून एक इंटरनॅशनल ऑब्जेक्टिव्ह आहे, ज्याला विविध देश, विविध शासन, विविध संस्था स्वतःला कमिट करतात. दॅट वी आर कमिटिंग अवर स्टेप टू दॅट ऑब्जेक्टिव्ह ऑफ रेस टू झिरो. रेस टू झिरो म्हणजे काय? हे एक शून्य अचीव करण्याची शर्यत आहे. शून्य कशामध्ये अचीव करायचं आहे? इन टर्म्स ऑफ कार्बन फुटप्रिंट. आपण ज्या ऍक्टिव्हिटी करतो त्या ऍक्टिव्हिटीमधनं कार्बन फुटप्रिंट जनरेट होते. म्हणजे आपण सगळं बंद करायचं असं नव्हे, आपल्या प्रत्येक ऍक्टिव्हिटीमधनं काहीतरी कार्बन फुटप्रिंट जमा होणारच आहे. वी आर युझिंग प्लास्टिक बॉटल, दॅट इज जनरेटिंग अ कार्बन फुटप्रिंट. बट देन व्हाईल वी शुड बी अवेअर अबाउट विच ऍक्टिव्हिटीज वी आर डुईंग सो दॅट जी निर्माण होणारी कार्बन फुटप्रिंट आहे ती कमी होत राहील. प्लस वी शुड सायमल्टेनियसली अंडरटेक फ्यू ऍक्टिव्हिटीज लाईक ट्री प्लांटेशन, ज्याच्या माध्यमातून ती कार्बन सेव्हिंग जे होणार आहे, कार्बन क्रेडिट जे मिळणार आहे. आणि जर एका वर्षामध्ये आपण सपोज 1 अब्ज ग्राम कार्बन फुटप्रिंट जनरेट केलं तर त्या वर्षी 1 अब्ज ग्राम एवढं कार्बन क्रेडिट अक्युमुलेट केलं तर आपला नेट कार्बन फुटप्रिंट 0 झाली. अँड दॅट इज द ऑब्जेक्टिव्ह ऑफ रेस टू झिरो. दॅट इज समथिंग विच वी आर प्लॅनिंग टू अचीव्ह इन नवी मुंबई कॉर्पोरेशन. यासाठी रेस टू झिरोला आपण कमिट केलेलं आहे, त्यांच्यासोबत ॲग्रीमेंट साईन केलेलं आहे. आणि इथून पुढं कशा पद्धतीने महानगरपालिकेचं कामकाज चालावं यासाठी काही आपण दिशा ठरवतोय. आपलं उद्देश जे आहे ते कार्बन न्यूट्रल बनण्याचं आहे. झिरो म्हणजे कार्बन न्यूट्रल. ऑफकोर्स जर आपण सरप्लस झालो, म्हणजे जर आपण कार्बन क्रेडिट इज मोर दॅन द कार्बन फुटप्रिंट यू आर जनरेटिंग हे जर अचीव करू शकलो तर दॅट इज समथिंग रिअली वेलकम. या दृष्टिकोनातून प्रयत्न करतोय. कार्बन क्रेडिट आपल्याला किती मिळतं हे पाहण्यासाठी कार्बन ऑडिट होणं गरजेचं आहे, एनर्जी ऑडिट होणं गरजेचं आहे. ते एनर्जी ऑडिट केलं जाईल. आणि मी मगाशी एक मुद्दा मांडला होता, जे आपण यावर्षीचे बजेट सादर करताना पर्यावरणशील शहर निर्मितीसाठी स्वतंत्र इको बजेट, म्हणजे आपलं जे इको बजेट आहे, म्हणजे बजेटमधला एन्व्हायरमेंटचा जो कंपोनंट आहे याचं एक सेपरेटली बजेट महानगरपालिकेच्या वतीने सादर केलं जाईल. आणि त्या बजेटमध्ये जे आपल्या पर्यावरण विषयक उपाययोजना आहेत त्यातून निर्माण होणारी कार्बन फुटप्रिंट आणि ज्या आपल्या प्रो एन्व्हायरमेंट इनिशिएटिव्ह आहेत ज्यातून मिळणारं कार्बन क्रेडिट या माध्यमातून पुढच्या किती वर्षामध्ये आपण रेस टू झिरो अचीव करू शकतो याचं एक बजेट महानगरपालिकेच्या वतीने मांडलं जाईल. टू बिगिन विथ जी पर्यावरणपूरक कामं चालू वर्षी आपण हाती घेतलेली आहेत याचा मी ब्रीफली उल्लेख करतो. माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत आपण मियावाकी स्वरूपाचं प्लांटेशन करतो. अगेन आय टेक अ मिनिट टू एक्सप्लेन व्हॉट मियावाकी इज. रेग्युलर वृक्ष लागवड जी आपण करतो ती वृक्ष लागवड, नथिंग रॉंग इन दॅट. बट मियावाकी हा एक जापनीज बॉटनिस्ट होता ज्याने एक नवीन प्लांटेशनची टेक्नॉलॉजी शोधून काढली. आपण पाहिलेलं आहे की सागाचं झाड, वडाचं झाड, पिंपळाचं झाड हे फार स्लो वाढतं. पण मियावाकी अशी टेक्निक आहे ज्यातून साग, वड, पिंपळ सारखी झाडं सुद्धा एका वर्षामध्ये 10 ते 15 फूट वाढू शकतात. अँड इफ यू डोंट बिलीव्ह यू कॅन सी दॅट हॅपनिंग ॲट निसर्ग उद्यान कोपरखैरणे. निसर्ग उद्यान कोपरखैरण्यामध्ये जानेवारी ते मार्च 2021 मध्ये जे आपण प्लांटेशन केलं होतं, ज्यावेळी मार्च 2021 मध्ये ती झाडं 1.5 फुटाची होती, ती झाडं आता 13 ते 15 फुटाची झालेली आहेत. आय वुड अर्ज एव्हरीबडी टू गो अँड सी फॉर देमसेल्फ. इतकं सुंदर ते फॉरेस्ट डेव्हलप झालेले आहे, अर्बन फॉरेस्ट मियावाकी पद्धतीने केलेलं. नाउ दॅट पर्टिक्युलर इनिशिएटिव्ह वी आर प्लॅनिंग टू इम्प्लिमेंट ॲट मेनी अदर प्लेसेस इन नवी मुंबई. मागच्या वर्षी आपण कोपरखैरण्याच्या निसर्ग उद्यानमध्ये 42,000 झाडं लावलं. बाय द वे वी आर स्पेंडिंग झिरो, वी आर नॉट स्पेंडिंग इव्हन अ रुपी ऑफ कॉर्पोरेशन. हे सगळं CSR मधनं केलं जातं. मागच्या वर्षी आपण 42,000 झाडं निसर्ग उद्यानमध्ये लावलेली होती.
आणि 5,000 आपण गणपतशेत तांडेल मैदानामध्ये अशी 47,000ची मियावाकी लागवड मागच्या वर्षी केली होती. चालू वर्षामध्ये आपण निसर्ग उद्यानमध्ये, म्हणजे येत्या वर्षामधलं सांगतोय मी, निसर्ग उद्यान कोपरखैरणे या ठिकाणी ॲडिशनल 22,000, ज्वेल ऑफ नवी मुंबईमध्ये 80,000 आणि इतर 14 लोकेशन आहेत, त्या 14 लोकेशनमध्ये 70,000, अशी टोटल 1,72,000 म्हणजे 1,72,000 ॲडिशनल बियावाकी प्लांटेशन वी आर प्लॅनिंग टू डू इन द कमिंग इयर. We will plant 22,000 more in Nisarg Udyan Koperkherne, 80,000 at Jewel of Navi Mumbai, and 70,000 additional plantation at 14 different locations. Just to note, मियावाकीमध्ये जे प्लांटेशन केलं जातं, बाय द वे आपण जेव्हा अतिवृष्टी होते त्यावेळी पाहतो पाम बीचला फार मोठ्या प्रमाणावर झाडं पडतात. द रिझन इज दीज ऑल आर एक्झॉटिक स्पेसिस. पाम बीचवरती जी झाडं लावली ती सगळी एक्झॉटिक झाडं आहेत आणि एक्झॉटिक झाडं ही पावसामध्ये सगळ्यात पहिली पडतात. जी इंडिजिनस स्पेसिस असतात ती ऊन वारा पाऊस याचा फार सक्षमतेने मारा सहन करतात. त्याचबरोबर पक्षी प्राणी यांच्यासाठी ती फार चांगली असतात. मियावाकीमधनं आपण 100% इंडिजिनस स्पीसीज लावतोय. केमिकल फर्टिलायझरचा 0 वापर आहे. संपूर्णतः शेणखत वगैरे याच्या माध्यमातून केलं जाणारं प्लांटेशन आहे. मियावाकीच्या व्यतिरिक्त कन्व्हेन्शनल प्लांटेशन मागच्या वर्षी आपण 1 लाख केलं होतं. चालू वर्षी आपण 3 लाखापर्यंत ते प्लांटेशन कन्व्हेन्शनल खड्डे खांदून झाड लावणं ते 3 लाख करण्याचं नियोजन आहे. अगेन सर्वायवल इज व्हेरी इम्पॉर्टंट. झाड लावणं सोपं आहे पण लावल्यानंतर त्याचं काय होतं इज क्रुशियल. सो वी आर एन्शुरिंग दॅट ॲटलीस्ट फॉर 3 years मेंटेनन्स इज टेकन केअर ऑफ. ग्रीन बेल्ट निर्माण करणं, खारफुटी जी आहे मॅनग्रुव्ज त्याचं कॉन्झर्वेशन, पाणथळ जागा म्हणजे वेटलँड त्यांचं कॉन्झर्वेशन, या सगळ्याकडे महानगरपालिकेचं विशेषत्वाने लक्ष आहे. वायू प्रदूषण आणि धूळ प्रतिबंधात्मक ऍक्टिव्हिटी महानगरपालिकेतनं घेणं गरजेचं आहे. आपण पाहतो की शहराभरामध्ये आता आपल्याला कारंजे मोठ्या प्रमाणावरती आलेले दिसतात. हे कारंजे फक्त स्वच्छता किंवा सुंदरता यासाठी बसवलेले नसून केंद्र शासनाचा नॅशनल क्लीन एअर म्हणून एक प्रोग्राम आहे ज्या अंतर्गत महानगरपालिकेला बजेट मिळतं आणि टार्गेट मिळतं. या बजेटच्या माध्यमातून कारंजे आपण बसवतो डस्ट मिटिगेशनसाठी. बिकॉज दिस वॉटर फाउंटन इज अ व्हेरी क्रुशियल ऍक्टिव्हिटी इन डस्ट मिटिगेशन. त्या माध्यमातून आपण हे शहरभर बसवलेले आहेत. रात्रीच्या वेळी आपण यांत्रिकी मशीनच्या माध्यमातून सफाई करतो. याच्यामध्ये अधिक चांगल्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न आहे. शहरभर आपण व्हर्टिकल गार्डन दिसतो. दॅट व्हर्टिकल गार्डन अगेन इज नॉट अ ऍक्टिव्हिटी रिलेटेड ओनली टू ब्युटिफिकेशन. इट इज हॅव्हिंग अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल टू प्ले इन डस्ट मिटिगेशन ॲज वेल ॲज मिटिगेशन ऑफ एअर पोल्युशन. शहरात प्रदूषण किती आहे हे लोकांना कळावं. अवेअरनेस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट थिंग, प्री रिक्विसिट फॉर इम्प्रूव्हमेंट. सो शहरात किती प्रदूषण आहे हे लोकांना कळावं म्हणून ते बोर्ड लावण्याचं काम काही ठिकाणी ऑलरेडी आहेत, अधिक मोठ्या प्रमाणावरती लावण्याचं काम सुरू आहे. इको मोबिलिटीवरती भर देत सद्यस्थितीत परिवहन उपक्रम म्हणजे आपला NMMT मध्ये आहे. त्यामध्ये 180 इलेक्ट्रिक बसेस सध्या आहेत. अजून 86 इलेक्ट्रिक बसेस आपण विकत घेतोय. म्हणजे 50 बसेस आता आपण झाल्या विकत घेतल्या, त्याला वर्क ऑर्डर दिलेले. अजून 36 बस आपण येत्या 2 ते 3 महिन्यामध्ये विकत घेणार आहोत कारण तो आपण सबसिडी केंद्र शासनाकडनं मिळालेली आहे. सो व्हेरी सून वी विल हॅव 180 + 86 म्हणजे 180 अधिक 86 एवढे इलेक्ट्रिक फ्लीट आपल्याकडे असणार आहे. मोर ओव्हर व्हाईल वी आर ॲडिंग इलेक्ट्रिक बसच्या माध्यमातून AC मधला कम्फर्टेबल प्रवास आपण लोकांना उपलब्ध करून द्यायचा प्रयत्न करतोय. आपण तो दर सुद्धा कमी केलेला आहे सो दॅट सामान्य व्यक्तीला सवलतीच्या दरामध्ये कम्फर्टेबल प्रवास मिळावा. आगामी 3 वर्षामध्ये इको फ्लीटचं नियोजन केलेलं आहे. म्हणजे वी इंटेंड टू हॅव 100% NMMT बसेस रनिंग इदर ऑन इलेक्ट्रिक ऑर CNG. वी शुड नो लॉंगर हॅव अ डिझेल बस. हे एक उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून पुढच्या 3 वर्षामध्ये त्या पद्धतीने नियोजन केलेलं आहे. सोलार ट्री वगैरे जनजागृतीपर इतर उपक्रम घेतले जात आहेत. अनदर ऍक्टिव्हिटी टू बी मेन्शन, व्हेरी इम्पॉर्टंट ऍक्टिव्हिटी, युलो बाईक. जे युलो बाईकचा उपक्रम आपण नवी मुंबईमध्ये पाहतो. दिस इज अनदर ऍस्पेक्ट वी ऑल शुड बी प्राऊड ऑफ. कारण हा उपक्रम अनेक ठिकाणी वापरण्याचा प्रयत्न झाला बट समहाऊ तो सक्सेसफुल नाही झाला. 2 reasons it has become successful. One, which we got by inheritance, we are a plant city. आणि प्लान सिटी म्हणून जे आपल्याला इनहरंट ॲडव्हान्टेज आहे त्याच्यामुळे तो सक्सेसफुल झाला. सेकंड, बेटर प्लॅनिंग. चांगल्या पद्धतीने नियोजन केल्यामुळे तो सक्सेसफुल झाला. सक्सेसफुल झाला हे आपण का म्हणतोय? नोव्हेंबर 2018ला हा प्रोजेक्ट सुरू झालेला आहे. आतापर्यंत 35 लाख किलोमीटर 35 लाख किलोमीटर एवढ्या त्याच्या राईड झालेल्या आहेत. या सायकल प्रणालीमध्ये 600 सायकल आणि 108 इलेक्ट्रिकल बाईक्स उपलब्ध करून दिलेल्या आहेत. या माध्यमातून 38 करोड 61 लाख ग्रॅम एवढं कार्बन क्रेडिट नवी मुंबई महानगरपालिकेने जनरेट केलेलं आहे. 38 करोड 61 लाख हे युलो बाईकच्या माध्यमातून फक्त. पाम बीच रोडला आपण आता नवीन 7.5 किलोमीटरचा सायकल ट्रॅक निर्माण करत आहोत. C&D वेस्ट प्रकल्प आपला अधिक सक्षमतेने आपण रिॲक्टिव्हेट केलेला आहे. LED बद्दल मी उल्लेख केला.
2 महत्त्वाच्या कचऱ्याच्या प्रोसेसिंगच्या ॲक्टिव्हिटीज आपण प्रपोज करतोय. एक आहे बायो CNG. तो बायो CNG प्रोजेक्ट लवकरच आपला सुरू झालेला आपल्याला दिसेल. प्लस म्हणजे जो आपण हॉटेल बेस्ट आणि ओला कचरा आणतो त्याचं कंपोस्टिंग फक्त न बघवता त्यापासून गॅस बनवायचा, त्या गॅसवरनं आपल्या बसेस चालू शकतील. ॲडिशनल गॅस काय असेल तर तो कंपनीला विकता येईल. प्लस जी ग्रीन वेस्ट जनरेट होते ह्या ग्रीन वेस्टच्या माध्यमातून बायो कोल जनरेट करणं, ज्याला आपण ब्रिकेट म्हणतो, विच इज कन्सिडर्ड टू बी अ ग्रीन फ्युएल, तो बनवण्याचा एक प्रोजेक्ट आपण सुरू करतो. EV पॉलिसी राज्य शासनाने जाहीर केली, इलेक्ट्रिकल व्हेकल पॉलिसी. त्या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिकेने सुद्धा निर्णय घेतलेला आहे दॅट एनी व्हेकल विच विल बी परचेस बाय नवी मुंबई हेन्सफोर्थ फॉर आवर ऑफिसर्स ॲज वेल ॲज आवर रिस्पेक्टेड पब्लिक रिप्रेझेंटेटिव्ह विल बी इलेक्ट्रिक. सो इथून पुढे नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत घेतल्या जाणाऱ्या सगळ्या गाड्या ह्या इलेक्ट्रिक असतील. त्याच्यासाठी आवश्यक चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर आपण सक्षम बनवतोय. नॉट जस्ट फॉर कॉर्पोरेशन व्हेकल, आपण 20 चार्जिंग स्टेशनच्या माध्यमातून शहरभर चार्जिंग स्टेशनचं जाळं सुद्धा विणतोय. नाउ समथिंग विच यू ऑल आर ऑलवेज इंटरेस्टेड इन, विच आर द इम्पॉर्टंट प्रोजेक्ट्स दॅट कॉर्पोरेशन हॅज बीन डुईंग ऑर गोइंग टू डू. चालू वर्षामध्ये काही प्रोजेक्ट नवीन आपण हाती घेतलेले आहेत महत्त्वाचे. सेक्टर 17 वाशीमध्ये पाम बीच मार्गावरनं पुण्याकडे जाण्याकरता सायन पनवेल हायवेला उड्डाणपूल बनवला जातोय. म्हणजे आपण जर पलीकडनं आरेंजाकडनं येत असू बेलापूरकडं तर तो सायन पनवेलला आपल्याला अप्रोच व्हायचा असेल तर देर इज नो वे वी कॅन डू दॅट. विल हॅव टू गो टू मे बी दी अदर साईड आणि तिथून आपल्याला हायवेला जॉईन करावं लागतं. तिथे आता आपण आर्म बनवतोय जेणेकरून समबडी कमिंग फ्रॉम कोपरी त्याला डायरेक्ट जर पुण्याला मुंबईला जायचं असेल तर सायन पनवेलला अप्रोच करता येईल. अशा पद्धतीने आर्म बनवण्याचं काम सुरू झालेलं आहे. ठाणे बेलापूर रोडवरती तुर्भे रेल्वे स्टेशन जे आहे त्याच्यासमोर उड्डाणपूल बांधण्याचं काम जे आहे ते लवकरच सुरू करण्यात येईल. ऐरोली सेक्टर 5ला नाट्यगृहाचं काम जे आहे ते काम सुरू करण्यात आलेलं आहे. आपल्याला कल्पना आहे की वंडर पार्कमध्ये 8.5 एकर क्षेत्रामध्ये अभिनव स्वरूपाचा सायन्स पार्क सुरू करण्याचा जो मागच्या अनेक वर्षांपासूनचा प्लॅन झालेला प्रोजेक्ट आहे जो आता प्रत्यक्षामध्ये सुरू झालेला आहे. दिस इज अनदर अट्रॅक्शन ऑफ नवी मुंबई ॲज अ सिटी. आणि आय एम व्हेरी शुअर नवी मुंबईचं उद्या जो आपण टुरिस्ट प्लेसेसबद्दल यादी करू त्याच्यामध्ये इट वुड रिफ्लेक्टिंग अमंग टॉप 5 ॲक्टिव्हिटीज बिकॉज दिस इज गोइंग टू बी अ ग्रँड थिंग, बिग अट्रॅक्शन अमंग स्कूल गोईंग किड्स. मोर ओव्हर नॉट जस्ट स्कूल गोईंग किड्स, ॲडल्ट लोकांमध्ये सुद्धा आपल्याला मोठ्या प्रमाणावरती ह्याचं अट्रॅक्शन असलेलं जाणवेल. MIDC क्षेत्रामधलं 15 किलोमीटर रस्त्यांचं कॉन्क्रिटीकरणाचं जाळं आपण आता पूर्ण करतोय, ते काम अंतिम टप्प्यामध्ये आहे. पाणी पुरवठा शहरातला सक्षम करण्यासाठी ESR GSR ज्या म्हणतो आपण, एलिव्हेटेड टाक्या आणि ग्राउंड लेवलच्या टाक्या वाशी, तुर्भे, नेरूळ, दिघा आणि ऐरोली या ठिकाणी हाती घेतलेल्या त्याचं काम सध्या प्रगतीपथावर आहे. पुढील 1 वर्षामध्ये जे प्रकल्प आपण हाती घेण्याचं नियोजन केले आहे त्यातले काही महत्त्वाचे प्रकल्प मी आपल्या समोर उद्धृत करतो. सर्वात महत्त्वाचा ॲम्बिशियस असा प्रोजेक्ट जो आहे तो आहे घनसोली ऐरोली ब्रिज जो आपण करणार आहोत, विच इज अन एक्सटेन्शन ऑफ पाम बीच रोड, विच इज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोड फॉर अवर सिटी, जो पुढील वर्षामध्ये प्रत्यक्षात सुरू झालेला आपल्याला दिसेल असं आम्हाला अंदाज आहे. फॉरेस्ट क्लिअरन्स इज द लास्ट स्टेज. MCZMA वी आर एक्सपेक्टिंग धिस मंथ वी शुड गेट अप्रुव्हल. ऐरोली काटई नाका उन्नत मार्ग जो आहे त्या उन्नत मार्गापासून ठाणे बेलापूर रस्त्यावरती चढ आणि उतार करण्यासाठी लिंक उपलब्ध होणं आवश्यक आहे. ती आपल्याकडनं म्हणजे MMRDA कडनं उपलब्ध करून दिली जाईल. सेक्टर 17 वाशी या ठिकाणी महात्मा फुले जंक्शन ते कोपरी हा उड्डाणपूल जो आहे, हा उड्डाणपूलचा जे आहे प्रत्यक्षामध्ये काम लवकरच सुरू झालेलं दिसेल.